नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काय ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगर येथून क्षयरोग निर्मूलनासाठी उल्हासनगरमध्ये राबविणार 100 दिवस मोहीम. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मोहीम. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उल्हासनगरमध्ये क्षयरोग रुग्णांसाठी 100 दिवस मोहीम राबविण्यात येणार आहे. 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढविणे, क्षयरोगाचा मृत्यूदर कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट व एक्स-रेच्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी तसेच क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार करण्यात येणार असून या मोहिमेच्या माध्यमातून शहराला क्षयरोगमुक्त केले जाणार आहे, असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा यांनी दिली आहे. मॅडम समोर समोर बघा, एक मिनिट इकडे बघा, एक मिनिट. आणि टीबी पेशंट, एचआयव्ही पेशंटचं काउन्सिलिंग त्यांचं मोनिका मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक मिनिट समोर बघा. घेतो की मी शपथ घेतो की योग्य ध्यान घेऊन मी टीबीची भीती नाहीशी करीन. मी जागरूक राहीन आणि टीबीशी संबंधित भेदभाव आणि कलंक समाप्त करीन. पूर्ण समर्पण भावनेने मी भारताला टीबी मुक्त बनविण्याच्या यज्ञामध्ये माझे पूर्ण योगदान देईन. टीबी हारेगा देश जीतेगा. यांनी 100 पेशंटला दत्तक घेऊन त्याने आपल्याला राशन देत आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर आहेत. तर आतापर्यंत ते 6 महिन्यापर्यंत आपले त्यांना 25 पेशंटनी राशन दिलेलं आहे त्यांनी. आणि सेंच्युरी रेवॉर्ड यांनी सुद्धा आपले 100 पेशंट दत्तक घेतलेले आहेत. तर त्यांना आपण सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. ओके थैंक यू. हाँ क्या नेक्स्ट क्या मैडम? रिजवानी सर, इनको भी हम लोग सर्टिफिकेट देंगे और ट्रॉफी देके उनको सम्मानित करेंगे. वेट सर, इधर देखिए. ओके थैंक यू. ओके थैंक यू. एक मिनट. शनी कनोजिया यांनी प्रेझेंट राहायचे. रूबी पाल. ओके ओके. इकबाल पठान. हेमंत कांबळे. ओके ठीक. मैडम.